ओम शांती. आजची तारीख आहे 11/2/2026. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, सर्वांना हाच संदेश द्या की बाबांचा आदेश आहे, या पुरुषोत्तम संगम युगामध्ये पवित्र बना, तर सतयुगाचा वारसा मिळेल. प्रश्न आहे, कोणता स्वस्त सौदा सर्वांना सांगायचा आहे? उत्तर, या अंतिम जन्मामध्ये बाबांच्या श्रीमतावर चालून पवित्र बना, तर 21 जन्मांसाठी विश्वाची बादशाही मिळेल. हा खूपच स्वस्त सौदा आहे. हाच सौदा करणे तुम्ही सर्वांना शिकवा. तुम्ही बोला, आता शिवबाबांची आठवण करून पवित्र बना, तर पवित्र दुनियेचे मालक बनाल. ओम शांती. रुहानी मुले जाणतात की रुहानी बाबा समजावून सांगत आहेत की प्रदर्शनी किंवा मेळाव्यामध्ये स्लाइड शो दाखवता किंवा या चित्रांवर लोकांना समजावून सांगता की बाबांकडून आता बेहदचा वारसा घ्यायचा आहे. कोणता वारसा? मनुष्यापासून देवता बनण्याचा, अथवा बेहदच्या बाबांकडून अर्ध्या कल्पासाठी स्वर्गाचे राज्य कसे घ्यायचे हे समजून सांगायचे आहे. बाबा सौदागर तर आहेतच, त्यांच्याशी हा सौदा करायचा आहे. पतित पावन बाबाच पतितांना पावन बनवून पावन दुनियेचे राज्य देणारे आहेत. हा सौदा किती स्वस्त देतात. फक्त म्हणतात की हा तुमचा अंतिम जन्म आहे. जोपर्यंत मी इथे आहे, पवित्र बना. मी पवित्र बनविण्यासाठी आलो आहे. तुम्ही या अंतिम जन्मामध्ये पावन बनण्याचा पुरुषार्थ कराल, तर पावन दुनियेचा वारसा घ्याल. हा सौदा तर खूपच स्वस्त आहे. आता लक्ष्मी नारायणाची राजधानी स्थापन होत आहे. मुलांना पवित्र जरूर बनायचे आहे. मनसा वाचा कर्मना उलटे सुलटे काम करायचे नाही. देवतांना कधी कोणता खराब विचार देखील येत नाही. मुखावाटे असे कोणतेही वचन निघत नाही. ते आहेतच मुळे सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम. जे होऊन जातात त्यांची महिमा केली जाते. आता तुम्हाला देखील तेच देवी देवता बनविण्यासाठी आलो आहे. तर मनसा वाचा कर्मना कोणतेही असे वाईट काम करायचे नाहीये. बाबा म्हणतात, सर्व अज्ञान निद्रेमध्ये झोपी गेले आहेत. 5 विकारांचा नशा असतो. आता बाबा म्हणतात की पवित्र बना. मास्टर गॉड तर तुम्ही बनणार ना. लक्ष्मी नारायणाला गॉड गॉडेज म्हणजेच भगवान भगवती म्हणतात. याचाच अर्थ भगवंताकडून हा वारसा मिळाला आहे. आता बाबा म्हणतात, उर्वरित जे आयुष्य आहे त्यामध्ये पवित्र बना. पवित्रतेची प्रतिज्ञा करायची आहे. पवित्र बनून आणि मग माझ्यासोबत बुद्धीचा योग देखील लावायचा आहे, ज्याद्वारे तुमची जन्मजन्मांतराची पापे देखील नष्ट होते. तेव्हाच तुम्ही 21 जन्मांसाठी स्वर्गाचे मालक बनाल. बाबा ऑफर करत आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो, काम विकार महशत्रू आहे. या 5 विकारांनाच माया म्हटले जाते. यावर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगज्जीत बनाल. आज ख्रिश्चनांमध्ये मतभेद आहेत. बाबा म्हणतात, ख्रिश्चन लोक जर आपसामध्ये एक झाले तर संपूर्ण सृष्टीचे राज्य घेऊ शकतात. परंतु तसा कायदा नाहीये. हे बॉम्ब्स आहेतच जुन्या दुनियेला नष्ट करण्यासाठी. कल्प कल्प अशीच नवीन दुनियेपासून जुनी
आणि जुन्यापासून नवीन दुनिया होते. नवीन दुनियेमध्ये आहे ईश्वरीय राज्य, ज्याला रामराज्य म्हटले जाते. ईश्वराला न जाणल्यामुळे असेच राम राम जपत राहतात. बाबांकडे मुलांचा सेवेचा समाचार येतो की आम्ही राखी बांधण्यासाठी गेलो होतो, तर काही जणांनी म्हटले की यावेळी जेव्हा तमोप्रधान दुनिया आहे, यामध्ये पवित्र राहणे हे तर असंभव आहे. तर बाबा सांगतात की त्या बिचारांना कळतच नाही की आता संगमयुग आहे, बाबाच पवित्र बनवतात आणि यांचे मदतगार परमपिता परमात्मा आहे, हे त्यांना ठाऊकच नाहीये. इथे प्राप्ती खूप जबरदस्त आहे. पवित्र बनल्यामुळे पवित्र दुनियेचे मालक बनता येते. बाबा म्हणतात, या मायारूपी 5 विकारांवर विजय प्राप्त केल्याने तुम्ही जगज्जीत बनाल. तर आपण का नाही पवित्र बनायचे? खूप युक्तीने समजावून सांगायचे आहे की जेणेकरून सापही मरेल आणि काठी देखील मोडणार नाही. बाबा म्हणतात, उंदराकडून गुण ग्रहण करा. उंदीर असे काही युक्तीने चावतो की रक्त देखील येते, परंतु अजिबात कळत सुद्धा नाही. तर मुलांच्या बुद्धीमध्ये सर्व पॉइंट्स राहिले पाहिजेत, जेणेकरून चांगल्या प्रकारे समजावता येईल. योगामध्ये राहणाऱ्यांना वेळेवर मदत मिळते. असे होऊ शकते की बाबांना ऐकवणाऱ्यापेक्षाही जास्त प्रिय वाटेल, तर त्यावेळी बाबा स्वतः देखील समजावून सांगतील. तर असे समजावून सांगायचे आहे की जेणेकरून तो समजेल पवित्र बनणे हे तर खूप चांगले आहे. जास्त करून लक्ष्मीनारायण किंवा शिडीच्या चित्रावर समजावून सांगणे चांगले आहे. योग बलाद्वारे पुन्हा असे लक्ष्मीनारायण बनतात. लक्ष्मीनारायण सो आदिदेव आदिदेवी. जे लक्ष्मीनारायणच कल्पाच्या अंतिम समयी आदिदेव आणि आदिदेवी बनतात. चतुर्भुजामध्ये लक्ष्मीनारायण दोघे येतात. 2 भुजा लक्ष्मीच्या आणि 2 भुजा नारायणाच्या आहेत. हे देखील भारतवासी जाणत नाहीत. महालक्ष्मीला 4 भुजा आहेत, याचाच अर्थ आहे की ते युगल आहेत. विष्णू आहेच मुळे चतुर्भुज. बाबा सांगतात, असे दाखवतात की ज्ञान अमृताचा कलश लक्ष्मीच्या शिरावर ठेवला आहे. वास्तविक कलश तर जगत अंबेवर ठेवला जातो, जी मग लक्ष्मी बनते. तर हे देखील समजावून सांगावे लागेल की सतयुगामध्ये एक धर्म, एक मत असणारे मनुष्य असतात. देवतांचे आहेच मुळी एक मत. देवतांनाच श्री म्हटले जाते, बाकी कोणाला श्री म्हटले जात नाही. बाबा म्हणतात, हे शिक्षण फारसे मोठे नाहीये, फक्त पवित्र राहायचे आहे. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. मुखावाटे कधीही दगड काढायचे नाहीत. म्हणजे चुकीचे शब्द, दुःख देणारे शब्द, नकारात्मक शब्द काढायचे नाहीत. दुसऱ्यांची निंदा करणारे शब्द काढायचे नाहीत. दगड फेकणारे पत्थरबुद्धीच बनतील, तर मुखावाटे रत्न काढणारेच उच्च पद प्राप्त करतील. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आज धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, उच्च पद प्राप्त करण्यासाठी मुखावाटे
नेहमी रत्नेच काढायची आहेत, दगड नाही. मनसा वाचा कर्मणा अशी कर्म करायची आहेत की जी मर्यादा पुरुषोत्तम बनवणारी असते. दुसरा पॉइंट आहे, या अंतिम जन्मामध्ये पवित्र बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे. पवित्र बनण्याचीच युक्ती सर्वांना सांगायची आहे. वरदान आहे, एव्हर रेडी बनून प्रत्येक परिस्थिती रूपी पेपरमध्ये पूर्ण पास होणारे एव्हर हॅपी भव. म्हणजे काय, तर सदैव तयार राहून प्रत्येक परिस्थिती रूपी पेपरमध्ये पूर्ण पास होणारे सदैव आनंदी भव. विश्लेषण बाबा सांगतात, जे एव्हर रेडी आहेत त्यांचे प्रत्यक्ष स्वरूप एव्हर हॅपी असेल, सदैव आनंदी असेल. कोणताही परिस्थिती रूपी पेपर किंवा नैसर्गिक आपत्तीद्वारे आलेला पेपर अथवा कोणताही शारीरिक कर्मभोग रूपी पेपर आला तर सर्व प्रकारच्या पेपरमध्ये पूर्ण पास होणाऱ्यालाच एव्हर रेडी म्हणणार. जसे वेळ कुणासाठी थांबत नाही, तसे कधी कोणतीही अडचण थांबू शकणार नाही. मायेचे सूक्ष्म रूप किंवा स्थूल विघ्न एका सेकंदात समाप्त व्हावे, तेव्हाच एव्हर हॅपी सदैव आनंदी राहू शकाल. आजचा सुविचार आहे, वेळेवर सर्व शक्तींना कार्यामध्ये लावणे अर्थात मास्टर सर्वशक्तिमान बनणे. आजचा अव्यक्त इशारा आहे, एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. एकतेचे दोन आधार आहेत. एक फेथ म्हणजे विश्वास आणि दुसरा लव म्हणजे प्रेम. विश्वास आणि प्रेम. कधीही एकमेकांमधील विश्वास कमी होता कामा नये. एकाने सांगितले, दुसऱ्याने मान्य केले. हीच एकतेच्या सूत्रामध्ये ओवले जाण्याची विधी आहे. अंतःकरणातील एकमेकांबद्दलचा स्नेह जवळ आणतो. जसे बाबांवर सर्वांचे प्रेम आहे, तसे परिवारावर देखील मनापासून खरे प्रेम असावे. यासाठी स्वमानामध्ये राहून सर्वांना सन्मान द्या. ओम शांती.